अतिशय पौष्टिक व खायला मस्त लागणारी आणि अगदी 5 मिनिटमध्ये बनणारी अशी लसूणी मेथीची भाजी बनवायची कशी, चला तर मग बघूयात या मेथीची भाजीची झटपट रेसिपी। अगदी घाईमध्ये जर निवडून ठेवलेली असेल तर टिफिनसाठी किंवा पटकन अशी बनणारी ही मेथीची भाजी कशी बनवायची, चला तर मग बघूयात ही रेसिपी। सर्वात प्रथम मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी निवडून घेतली होती। आता यासाठी फक्त आपल्याला 2-3 गोष्टी लागणार आहेत। एक शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, मेथीची भाजी आणि तेल। सर्वात प्रथम आता इथे मी कढई गरम होऊन दिली। आता यासाठी मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे लसूण। मी लसूण आधीच निवडून ठेवला होता, लसणाच्या पाकळ्या निवडून ठेवल्या होत्या। आपल्याला इथे लसूण भरपूर घ्यायचा आहे। लसूण ही गुणकारी असतो आणि लसणामुळे भाजीला चव खूप छान लागते। त्यामुळे इथे तेल गरम करायचं। सर्वात प्रथम तेल गरम झालं की मी 10 ते 12 इथे लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा अलगद आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत। पूर्णही बारीक करायचा नाही आणि चॉपही करायचा नाही। लसूण जेव्हा आपण असा ठेचून घेतो ना त्याची चव खूप छान लागते। ठेचून घेतला होता इथे बघा, मी लसूण भरपूर घेतला आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। आता तेलामध्ये अगदी सोनेरी रंग येईपर्यंत अगदी हळूवार हा लसूण आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। बघा आता गोल्डन कलर आला की भाजी स्वच्छ धुवून मी ही भाजी या लसणामध्ये तेलामध्ये परतून घेणार आहे। तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता। शक्यतो मी मुगाची डाळ घालते, पण बऱ्याच वेळा काय होतं खूप घाई असते आणि डाळ शिजायला थोडासा टाइम लागतो किंवा फक्त अशी सिंपल प्लेन मेथीची भाजी खायची देखील इच्छा असते। अशा वेळी काय करायचं, डाळ न घालता फक्त लसूण घालायचा। मेथी मी परतून घेतली। आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतलं। आता काय होतं भाजीलाही पाणी असतं आणि मिठामुळे पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज नाही। इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 चमचे कूट घातलेलं आहे। आता हे आपल्याला परत एकदा सर्व एकसारखं परतून घ्यायचं आहे। मिठामुळे बघा पाणी सुटायला लागलं। आता शिजण्यासाठी भाजी अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायची आणि 2 मिनिटांमध्ये बघा आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी तुम्ही करून बघा, जास्त लसूण घातल्यामुळे भाजी खायला फार मस्त लागते। अशी ही भाजी रेडी आहे।